सो आता आमची घाई चालली आहे. मी बनवते आज अळूचं फतफदं. माहिती पीठ मिळते आणि इकडे चाललं आईकडे. खुशी चला तर आज ही मॅडम यांच्या हवाले. सो मी अळू कापून घेते. मी पहिल्यांदा बनवते, हाताला खास चालू झालेली आहे. मी भेटते तुम्हाला नंतर. सो गाईज मी आहे ना इथे हे भरपूर सगळं लसूण टाकलं आहे आणि हे ना आपण केलेलं हिरव्या वाटण आहे. हिरवी मिरची, लसूण वगैरे सगळं आणि कोथिंबीर मी पण हे पण टाकतो थोडंसं आणि हे चांगलं लसूण. अरे यार तो हे ना चांगलं व्यवस्थित असं ब्राऊन करून घेते. ब्राऊन घेते म्हणून आणि त्यात थोडे मसाले टाकते ना. अळू आहे तर मी आता त्याला थोडंसं बारीक करते. हे बघा गरम गरमच करायचं ते होतं. हे बघा आता याच्यात हळद आणि मसाला टाकला. आता मी हे असं घातलंय. हे बघा हे असं घाटून घेतलं चांगलं आणि ह्याच्यामध्ये ना ही चिंचेचं पाणी आणि गूळ आहे. सो आपल्याला हे आता ह्याच्यात टाकायचं. सो मी आता हे असं ढवळून घेते व्यवस्थित. ठीक आहे, हे मिक्स होऊ द्या. एक मिनिट थांबा. चिंच आणि गूळ आहे याच्या आतमध्ये. सो मी हे थोडंसं असं मिक्स करून म्हणजे आतमध्ये सगळं लागलं आहे ना ते. सो मला वाटतं जास्त आणि मग आपल्याला आता हे सगळं टाकायचं त्याच्यात. ठीक आहे, मग बघूया कसं होतं. भेटू मला पार्सल. माझं नाही आहे, हे माझं आहे पण ह्याच्यामध्ये काय म्हणतात ते हे असणार आहे. हे लोकांनी केकचं सामान आणलं आहे तर त्यासाठी मला पाहिजे होतं. तर ते ब्लेंड करतात ना ते आहे. ब्लेंड. हो खोल स्कारलेट. पटापट खोलायचं नाही. 3 आलेत का? हां हे 3 आहेत. हळू काढ. 4 आहे. 4 टूल्स आहेत आपल्याला. गाईज एक गोष्ट बोलू तुम्हाला, 400 रुपयात तुम्हाला काय मिळेल. 379 ना महिमा, 69. 79. हे बघा, हे बघा अच्छा, 4 टूल्स आहेत आणि दाखव ऑफ आहे आणि 7 चांगलं आहे ना. क्वालिटी कशी आहे, एक नंबर आहे पण है ना, चांगली आहे, मस्त आहे. इथे टाकायचं. सो गाईज बघूया आता येणाऱ्या दिवसात आपण बनवूया केक. सो हे असं अटॅच करायचं आहे. महिमा करते. हे वालच दे. हे माझ्याकडे नव्हतं. अरे काढ ना. चालू कर बघू थोडं पटकन. मी आहे ना ह्याच्यामध्ये आता हे मके टाकते. तुम्हाला माहिती आहे मी मला आहे ना मके एवढं मला आता त्रास होते ना. मी मके म्हणजे त्रास इन द सेन्स त्रास असं नाही आहे. माझ्या प्रेणूला आम्ही आवडतात म्हणून मला असं वाटलं की मके हे सगळ्यांना चांगलं असतं प्रोटीन, म्हणून मी पण प्रेणूला दिलं. पण मध्यंतरी मी प्रेणूला हे दिलं आणि हे दिल्यामुळे ना प्रेणूला अंगावरती खूप सारे इन्फेक्शन झालं आणि खूप प्रॉब्लेम झाला. आता प्रेणूला माहीत पडले आम्ही घरामध्ये मके आणले. प्रेणूला पूर्ण आमचा पाठलागच सोडत नाही. सो हे थोडंसं बॉईल होऊ द्या. थोडं गॅस बारीक करते. तोंडावर उडायचं. हा एक नंबर केकवाली महिमा आजपासून केकवाली. 7 करू 7. हा कर. हे तोंडावर उडेल माझ्या, खाली कर. घाबरते काय? अरे मेल्या, तोंडावर उडालं मग काय करशील. वाव बस झाला. लाईट बिल येत आहे. असं वाटतं ड्रिल मशीन. एक नंबर काम झालं आपलं. मीठ कमी आहे. नाही नाही बरोबर आहे भेन. तुझा प्रॉब्लेम काय माहिती, जिथे मीठ जास्त असतं तिथे कमी म्हणते. मग मला काय विचारते, नको विचारत जाऊ. सो बाय गाईज, आम्ही चाललो आहे चनीर रोडला.
मुलांसारखं काय पण घेत बसते. है अब होगी हेयर स्टाइल. महिमा पोचलेली आहे घरी. काय अजून 2 मिनिटं आहे. तो हे गाईज या वॉटरमेलनचं ज्यूस पियाला कलिंगडचं तो येताना बहिणीने आणलाय आणि ते पिऊन आम्ही आता पटकन निघालो आहोत प्रॉफिट मार्केटला. प्रॉफिट मार्केटला जायचं कारण हे आहे की केकचं थोडंफार सामान आम्हाला आणायचं होतं. थोडं केक बघून जरा इंटरेस्ट आला की आपण केक पण बनवायचा आणि वरून हिच्या पप्पानी महिमाच्या पप्पांनी आणि महिमाने जाऊन केकचं सामान आणलेलं थोडंफार बाकी होतं ते आम्ही आणायला गेलेलो. ते आम्हाला प्रॉफिट मार्केटलाच भेटणार. तर आम्ही आता तिथे चाललो आहे चालत आणि चालतं आपण जे काय जे भेटेल शॉपिंग थोडं करत गेलेलो आम्ही आणि मग पूर्ण मार्केट काय म्हणजे माझ्या बहिणीने दाखवलं मला की बघा ताई इकडे होलसेलमध्ये मिळतं. सो हे बघा हे आहे. मला वाटतं ह्याच्या दुकानाचं नाव मला आठवत नाही पण मला एवढं सांगणार की आरुष म्हणून माझ्या बहिणीने सांगितलं 2 दुकान आहेत त्याचे. पण इथे आम्ही मोल्ड घेतलं परत क्रीमचे काय असतं ते घेतलं. आयदर मी काय केकचं केलेलं नाही माझ्या बहिणीने केलेला आहे कोर्स मी नाही केलेला आहे. सो बहीण मला सांगितलं या सगळ्या वस्तू मी घेतल्या. सगळ्या गोष्टी मला 700-800मध्ये पडल्या खूप स्वस्त पडलं आहे आणि मला जे लागेल तेच घेतलेलं आहे. मग नंतर मी जरा व्यवस्थित परफेक्ट मला केक बनवायला जमला की मग मी अजून थोडं सामान घेईन. पण ज्या लागेल किंवा आपण घरगुती केक असं बनवू शकतो एवढं घेतलेलं आहे. सो त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दुकानात गेलेलो त्याच्या तिकडे. सो आम्ही तिकडनं निघालो तर आधीच नाव होतं त्या दुकानात. गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी आम्ही बघत होतो पत्रावळ्या. जसं तुम्हाला माहिती असेल पूर्वीचे लोक ते पत्रावळे जेवणचे डेकोरेशनचा प्लॅन चाललाय बघू भेटलं तर आम्ही पण पूर्ण मार्केट शोधल्यानंतर आम्हाला काही त्याच्यानंतर मग बहीण आणि आम्ही चालता बहिणी कुठल्या नावाचा आयटम भेटतो तर आपण खायला जाऊया का मग तर मग ते आम्ही खायला गेलो. फार गर्दी होती खूप लाईन होती बहिणीची खूप लाईन होती. ते खूप फेमस आहे हा इकडे येऊन आणि असं काय असेल वेगळंच सवेरी खूप गर्दी छान होते. त्याच्यानंतर आम्ही खाऊन पटापट आम्ही आता निघालो कारण की पावसाचे लक्षण दिसत होते आणि आलेलाच होता पाऊस आला. फटाफट आम्ही झालं तर घरी पाऊस आला. आमचं बहीण बोलली ताई आपण एक बेस बनवून घेऊया केकचा. तो फायनली आम्ही हा बघा लिंबू आहे आणि हे त्या दिवशी अरे खाऊ लिंबू आम्ही झालं होतं की लिंबू संत्रा आहे की लिंबू आहे. मोसंबी आहे. बघितल्यानंतर आम्हाला कळलं की ते लिंबू आहे. छोटा मोसंबी संत्रा आहे तो पिकला नाहीये म्हणून आंबट आहे. की चला आपण बहीण बोलली आपण पुढची प्रोसिजर करूया. मग आम्ही तो केक काढला. केक काढून नंतर हे केकच्या आतमध्ये जे गनाज म्हणून क्रीम मला येत होतं. बहिणीने मला सगळं शिकवलं की ताई असं या प्रमाणात करशील तर होणार. तर तसं माझ्या बहिणीने जसं सांगितलं तसं मी केलं. ती पण होती माप काय नव्हतं म्हणून ह्याला म्हणतात संचू भात्र ते घेतलं आणि त्याच्याने आम्ही माप केलं आणि हे जरा व्यवस्थित मिक्सिंग वगैरे सगळं शिकून घेतलं. तर बघूया मी माझ्या घरी जाणार तेव्हा मी परत एकदा ट्राय मारणार आहे क्रीमवाला. आपल्याकडे सगळं सामान आहे. सो हे सगळं मिक्स केलं व्यवस्थित हे बनवलं त्याच्यानंतर आणि फायनली आम्ही जेवण बिवून मग केक भेटलेल्या हातात बहिणीच्या हातात मी दिला कापायला. आणि हे चालू होतं सेलिब्रेशन काही बडबड चालू होतं आणि बहीण सगळ्यांना हकलवत होती की कमी आहे सगळे जावा गोळा नका हो. ते ही मस्करी असं होतं. कसं वाटलं नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.